अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. चैत्र नवरात्री 2026 घरात कुलदेवीची ओटी कशी भरावी? कुलदेवीचा आशीर्वाद घरावर सदैव राहील. चैत्र नवरात्र 2026 कुलदेवीची ओटी भरायची आहे. कुलदेवी आपल्या कुळाचं रक्षण करत असते. कुलदेवीचा आशीर्वाद असेल, कुलदेवी प्रसन्न असेल तर घरावर कोणतेही संकट अडचण येत नाहीत. तर कुलदेवीची ओटी आपण घरामध्येच कशी भरायची आहे? काही कारणाने तुम्हाला कुलदेवीच्या मूळ स्थानी जाता येत नाही, काही अडचणी आहेत किंवा जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरामध्येही कुलदेवीचा कुळाचार करू शकता. यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल, कोणते साहित्य लागेल, ओटी कशी भरायची आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. तर ओटी कोणी भरावी? ओटी आपण कुलदेवीची भरतो तेव्हा काही चुका करायच्या नाहीत. घरामध्येही आपण ओटी भरतो तेव्हा आपण काही चुका करायच्या नाहीत. कुलदेवीचा कुळाचार तुमच्या हातून घडत असेल तर घरावर कोणतेही संकट येत नाहीत, प्रगती होते, लक्ष्मी माता अखंड घरात वास करते, दुःख दारिद्र्य दूर होते. कुळाचा कुळाचार हातून घडत असेल तर नक्कीच आपल्यावर कोणतंही संकट अडचणी येत नाहीत. काही कारणाने तुम्हाला या चैत्र नवरात्रमध्ये काही ठिकाणी भरपूर सेवा केली जाते, घटस्थापना केली जाते. आपल्या कुलदेवीचा आपण अखंड दिवाही घरामध्ये लावू शकतो. तर अखंड दिवा लावण्यासाठी तुम्हाला नवरात्रमध्ये, चैत्र नवरात्रमध्ये कोणतीही सेवा करता नाही आली तर अखंड दिवा आपण घरामध्ये नक्की प्रज्वलित करावा. आपल्या कुलदेवीसाठी आपण काही सेवा अवश्य करायच्या आहेत. आपल्याही जीवनामध्ये काही संकट अडचणी आहेत, भरपूर पूजा करत आहात, भरपूर सेवा उपाय सुरू आहेत, तरीही तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये यश मिळत नाही किंवा कोणतेही उपाय कामी पडत नाहीत, तेव्हा तुम्ही समजून जायचं आहे की कुळदेवी नाराज आहे. तुम्हाला कुळाचार करायचा आहे. कुळदेवी नाराज असेल तर आपल्या घरामध्ये लग्नामध्ये अडचणी येतात, तसेच काही संकट येतात, लक्ष्मी माता स्थिर राहत नाही. भरपूर कष्ट मेहनत करूनही लक्ष्मी हातामध्ये किंवा घरामध्ये टिकत नाही. सतत काही ना काही अडचणी येतात, घरामध्ये भांडणं होतात, अशा बऱ्याच काही गोष्टी घडतात. मुलंबाळं होण्यामध्येही खूप अडचणी येतात. तर तुम्ही काही कारणाने कुळदेवीच्या कुळस्थानी तुम्हाला जाता येत नसेल तर घरामध्ये तुम्ही कुळदेवीची ही सेवा अवश्य करायची आहे. तर ही सेवा करण्यासाठी किंवा ओटी भरण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? ओटी कोणी भरावी, कधी भरावी? तर ओटी कधीही भरावी. अगदी तुम्ही या 9 रात्रमध्ये 9 दिवसामध्ये अगदी तुम्ही कधीही भरू शकता. तसेच तुम्ही शुक्रवारी, मंगळवारी कुलदेवीची ओटी भरू शकता. तसेच रामनवमीही जवळ येत आहे तेव्हाही तुम्ही भरू शकता. तर ओटी कोणी भरू नये, कुमारिकांनी ओटी भरू नये. कारण कुमारिकांची ओटी लग्नामध्ये आपण जेव्हा कधी ओटी भरली जाते तेव्हा ओटीचा मान कुमारिकेला असतो. यासाठी कुमारिकेने देवीची ओटी भरू नये. चैत्र नवरात्र सुरू झाल्यापासून तुम्ही शुक्रवार, मंगळवार, अगदी रामनवमीपर्यंत, चैत्र पौर्णिमेपर्यंत कुलदेवीची ओटी भरू शकता. तर ओटी भरायची आहे. कुलदेवीची जमेल ती सेवा करा. अगदी आपल्या घरामध्ये आपण कोणतीही सेवा करू शकतो. कुलदेवीची सेवा केल्याने घरामध्ये चांगल्याच गोष्टी घडतात, वाईट काहीही होत नाही. कारण तुमच्या हातून कुळाचार घडत आहे. कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होत आहे. प्रसन्न असेल, घरामध्ये तुमच्या हातून कुळाचार घडत असेल तर कधीही तुमच्या घरावर कोणते संकट अडचणी येणार नाहीत. कुलदेवी नेहमी तुमचं रक्षण करेल. कुळाचं रक्षण करणं हे कुलदेवीचं काम आहे. तर कुलदेवी नक्कीच करते. पण तुमच्याकडूनही कुलदेवीची कुळाचार घडणं तेवढेच महत्त्वाचं आहे. यासाठी आपण या 9 रात्रमध्ये चैत्र नवरात्र 2026मध्ये कुलदेवीची ओटी अवश्य भरा. काही कारणाने तुम्हाला कुलदेवीच्या मूळ स्थानी जाता येत नाही तर तुम्ही घरामध्ये या पद्धतीने ओटी भरायची आहे. ओटी भरण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, कोणते साहित्य लागेल? तर साहित्यामध्ये तुम्हाला
सकाळी लवकर उठायचं आहे, ओटी भरायची आहे, तेव्हा तुम्ही देवपूजा नित्य जे पूजा आहे ती करून घ्यायची आहे. कुलदेवीचा फोटो, मूर्ती घरामध्ये असते प्रत्येकाच्या. तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. तर तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे, जरीची साडी घ्यायची आहे, नऊवारी असेल तर खूप उत्तम गोष्ट आहे. थोडे तांदूळ घ्यायचे आहेत, अखंड असावे, तांदूळ कुठेही खंडित नसावे. एक श्रीफळ घ्यायचं आहे, नारळ घ्यायचा आहे, एक हळकुंड, खोबरे, बदाम, ₹1 एक नाणे. तुम्हाला या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत. तर शक्य असल्यास तुम्ही अ, स्वतः साडी घालायची आहे. साडी, हळदी-कुंकू कपाळी लावायचं आहे. कारण आपण कुळदेवीचा कुळाचार करत आहोत. कुलदेवीला आपण ज्या सेवा घडत आहेत आपल्या हातून, ते आपण करत आहोत. यासाठी आपण पूर्ण व्यवस्थित सौभाग्याचे आपण अलंकार घालायचे आहेत. मंगळसूत्र, हातामध्ये बांगड्या, साडी, हळदी, कुंकू असे आपल्या कपाळी लावून घ्यायचं आहे. तर ओटी भरताना आपण ह्या सर्व वस्तू, काही वस्तू आहेत, काही नाही. फळ एक कोणतंही, केळी घेऊ शकता किंवा तुम्ही कोणतेही 5 फळेही घेऊ शकता. देवीला गजरा घ्यायचा आहे. ज्या तुम्हाला शक्य आहेत त्या वस्तू तुम्ही घ्या. देवीला तुम्ही सिंदूर, ज्या आपण टिकल्याचं पॉकेट, असं काही काही वस्तू आहेत त्यामधलं सर्व काही, मेहंदी, नेल पेंट, अशा ज्या काही वस्तू आपण कोणत्याही कुमारिका आपण घरी बोलवून त्यांना जेवू घालतो, त्यांना काहीतरी आपण देतो. त्या पद्धतीने तुम्हाला कुळदेवीला पूर्ण काही साहित्य आहेत, शृंगार आहे, तो सर्व ठेवायचा आहे. काही नसेल तरीही चालेल, जे काही आहे ते व्यवस्थित ठेवायचं आहे. तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे, ताट व्यवस्थित घ्यायचं आहे. ताटामध्ये या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत. ब्लाऊज पीस विसरायचा नाही. साडीमध्ये असेल तरीही चालेल, पण साडी आहे त्यावर एक ब्लाऊज पीस ठेवायला विसरू नका. तर तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीमध्येही आपल्या कुलदेवीचा कुळाचार करता येतो. यासाठी आपल्याला जास्त काही करण्याची गरज नाही. ज्या वस्तू आहेत त्या वस्तू कुलदेवी सर्व काही स्वीकार करते असे नाही. कुलदेवीला सर्व माहिती असतं की आपल्या कुळाचार घडत आहे, आपल्याला कुळाचार मिळत आहे. तर आपण या सेवा अवश्य, कुलदेवीची ही ओटी भरण्याची सेवा अवश्य करायची आहे. तर ओटी भरताना आपल्याला सर्व ताट व्यवस्थित तयार करायचं आहे. मग तुम्हाला ते ताट पोटाजवळ घ्यायचं आहे. बरोबर तुमच्या बेंबीजवळ हे ताट ठेवायचं आहे. तुम्हाला कुलदेवीचा जय जयकार करायचा आहे. कुलदेवीला बोलायचं आहे, महालक्ष्मी, महाकाली, सरस्वती, राजेश्वरी, आई साहेब बोला, अंबा माता की जय. एक माळ नवारंग मंत्र बोलायचा आहे. देवी आईला क्षमा याचना बोलायची आहे. काही चुकलं असेल, ओटीमध्ये काही साहित्य कमी असेल किंवा तुम्ही ओटी भरता तेव्हा काही चुकलं असेल तर माफ कर, असं तुम्हाला बोलायचं आहे. व्यवस्थित सर्व ओटी भरून घ्यायची आहे. तुम्हाला ही ओटी, तुम्ही कधीही देवीच्या मूळ स्थानी जाता तेव्हा ही ओटी तुम्ही कुठेतरी व्यवस्थित ठेवायची आहे. कधीही तुम्ही तिथे जाल तर ती ओटी तुम्ही तिथे देऊ शकता देवीला. काही कारणाने भरपूर लांब असेल, तुम्हाला तिकडे जाणं शक्य नसेल तर तुम्ही कोणत्याही सुवासिनी स्त्रीला हे संपूर्ण वस्तू, साडी सर्व देऊ शकता. काही कारणाने द्यायचंही नसेल किंवा तुमच्या जवळपास देवीचं मंदिर असेल, स्थान असेल तर तिथं जाऊन तुम्ही ही ओटी देवीची देऊ शकता. द्यायचीही नसेल तरीही तुम्ही साडी घरामध्ये वापरू शकता, तुम्ही वापरू शकता. तांदूळ आपण खाण्यामध्ये वापरू शकता. नारळ तुम्हाला वाढवायचा आहे, सुपारी वाढवायची आहे. ज्या काही फळं आहेत ते फळं सर्वांनी घरामध्ये घ्यायच्या आहेत. हे सर्व आपण वस्तू, ज्या खाण्याच्या वस्तू आहेत त्या घरामध्ये सर्वांनी खायच्या आहे. साडी तुम्ही स्वतः नेसायची आहे. नारळ फोडून खायचं आहे, सुपारीही तुम्ही खायची आहे. जे फळं आहेत, बांगड्या आहेत, जे देवीला आपण शृंगाराचं जे वस्तू दिल्या होत्या, ठेवल्या होत्या, त्या तुम्ही वापरू शकता. अशा पद्धतीने तुम्ही देवीचा कुळाचार तुमच्या हातून करू शकता. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये. काही कारणाने चैत्र नवरात्र ही
आपण शारदीय नवरात्रप्रमाणेच असते, तर आपण आपल्या कुलदेवीचा जो काही मान आहे तो नक्कीच मान द्यावा. आपल्या कुलदेवीची सेवा करावी. श्री स्वामी समर्थ.